दहिसर चेकनाका यावकडनं यू टर्न मारत होता. यू टर्न मारत असताना थोडी सिग्नलच्या पुढे गाडी गेली. सिग्नलच्या पुढे गाडी गेल्यानंतर त्या ठिकाणी हवालदार होते महेश बर्वे म्हणून, महेश दुर्गे म्हणून, त्यांनी त्यांच्या कानफडात मारली. आई बहीण काढली त्याची. त्याचा काही संबंध नव्हता. त्या ठिकाणी त्यांनी जर सांगितलं असतं त्याच्या फाईन मारा, तुम्हाला फाईन मारायचा अधिकार आहे, तुम्हाला टोविंग करायची अलाउड आहे, पण तुम्हाला आई बहीण काढायची आणि लोकांना कानफडात मारायची एवढी कुणी अथॉरिटी दिली? त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे ट्रॅफिक जे इन्चार्ज आहे ना हिंगोले, यांची सगळी मस्ती आहे, लक्षात घ्या, त्यांचं पाप आहे. त्यामुळे दहिसर चेकनाका या ठिकाणी फक्त जीजेच्या गाड्या पकडण्याचं काम करतात ते लोक, बाकी दुसऱ्यांचं कुठलंच काम नाही. आज हा आमचा सभासद त्या ठिकाणी जर चुकला असेल तर त्याच्यावर तुम्ही फाईन मारायला पाहिजे होती, त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे होतं. त्यांना तुम्हाला हात उचलायची गरज काय? वरून त्या कॅबिनमध्ये घेऊन त्याला मारहाण केली. आम्ही हे खपून घेणार नाही. जो पण त्याचा गुन्हा दाखल होत नाही तो पण या ठिकाणी आम्ही हलणार नाही. काशीमेरा चौकीमध्ये आम्ही या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जो पण त्याचा गुन्हा दाखल होत नाही तो पण या ठिकाणी आम्ही हलणार नाही, लक्षात घ्या. हे आमचं आम्ही ठरवलेलं आहे. ज्यांना मारहाण, काय नाव आपलं? माझं नाव अनिल कारकल. माझं नाव अनिल शंकर कारकल. मी मीरा गावठण महाजनवाडी येथून जात होतो शाळेच्या पोरांना सोडायला. तिथे सिग्नल ठाकूर मॉलच्या पुढे चेकनाकाला सिग्नल लागतो, तिथून युटर्न होता. तर मी सिग्नलला जाऊन थांबलो, कारण की मी लेफ्ट साईडला होतो आणि राईट साईडला हळूहळू सिग्नल देऊन हात दाखवून राईट लेनला गेलो, कारण की मला राईट युटर्न करत होता. मी सिग्नलपर्यंत पोहोचलो आणि तिकडे थांबलो तर माझ्या मागून एक कार येत होती. त्याने मला हॉर्न दिला दोनदा तीनदा, बोला की थोडी पुढे घे. तर मी फक्त थोडा भाग पुढे घेतला गाडीचं आणि मागून त्याला बोललो, तू बाबा जा, हॉर्न नको मारू, तू जा. तर मग एवढंच मी फक्त घेतलं. तर साहेबांनी मला तू गाडी पुढे कशी घेतली? लगेच त्यांनी माझ्या आई बहीण म्हणजे नॉनव्हेजमध्ये शिव्या दिली माझ्या आई बहिणीवरती आणि माझ्या एक इथं कानाखाली मारली आणि मला मारल्यानंतर तसंच दरवाजा खोलून मला खिचडत नेला. त्यांची कॅबिन आहे तिकडे, चौकी सिग्नलला कॅबिन आहे, बूथ आहे, त्याच्या आतमध्ये जाऊन असं मारलं की त्यांचा रुद्र अवतार तसं मारलं मला, की मी जेणेकरून मी काय गुन्हा केलाय तसं मारलं मला. आणि एवढं मारायची गरज नव्हती सर. मी त्यांना विचारलं माझं काय चुकी झाली, मी तुम्हाला शिवी दिली किंवा तुम्हाला उद्धट बोललो किंवा काय सिग्नल तोडलं, काय केलं? काहीच काय ऐकत नाही. असे जाऊन मला मारायला लागले की मी काय गुन्हा मोठा केलाय, कोणाचा काय उडवलंय की काय केलं, तर मला सांगा ना. मी चुकी केली असेल तर मी मान्य करतो, पण नाही, ते ऐकत तयार नाही. असं मारत होते की विचारू नका. बाकीचे पोलीसवाले होते, सोडवत होते, तरी त्यांना पण काय ऐकत नव्हते, तरी मारत होते. माझ्या घड्याळ सुद्धा तोडलेलं आहे त्यांनी. एवढं मारलंय. आणि माझी चुकी असेल तर मला सांगा ना की बाबा तू हे चुकी केलंय. हे बघा, ही माझी घड्याळ आहे, ही घडी पूर्ण काच बी तुटून सबूतसाठी हे मी ठेवलं अजून पण. हे बघा, काच पण तुटली पूर्ण. हा, एवढं मारलं. इथे मला दात दुखत होता, काल मी दवाखान्यात जाणार होतो, तर त्याच्यावरती अशी फाईट मारली आणि आई बहीण शिवाय देतो म्हणजे काय? हे आम्ही म्हणजे रस्त्यावर चालणार, आम्ही ड्रायव्हर माणसं 10-12 पगार कमवणार. हा, आम्ही काय चुकी केली का? सीट बेल्ट लावत नाही, काय नाही नसेल माझ्याकडे तर तुम्ही सांगा बाबा तुझं हे चुकी आहे पोरगा, तू हे करू नको, फाईन मारतो तुला एवढं. तर आम्ही तयार आहे. उलट आम्ही त्यांना सहकार्य करतो. पुढे ट्रॅफिक लागली आमची गाडी साईडला काढतो, बाकी त्या सर्व गाड्या जाऊ द्या, क्लिअर होऊ द्या. आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि ते लोक आम्हाला असं सहकार्य करतात, कानाखाली मारून, आई बहीण काढून. जेव्हा तुम्ही गाडी पुढे घेतली त्यावेळी त्यांनी काही तुम्हाला तुम्ही एखाद्या वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं असं काही सांगितलं का तुम्हाला? नाही, असं काही सांगितलं नाही. त्यांनी मला फक्त एवढं बोलले की तू पुढे कशाला आलास, आणि माझी आई बहीण शिवाय लगेच एवढं बोलले, तू पुढे कशाला आला? मी बोललो साहेब ती मागची गाडी येते त्याला साईड दिलं, बस एवढंच बोललो. आणि लगेच आई बहीण शिवाय घातली. लहान लहान लेकरं होती गाडीत, ते रडायला लागले बिचारे, लहान पोरं. बोला अंकल को मारा, अंकल को मारा. ते लहान लेकरं रडायला, त्यांना समजते, मग या लोकांना समजत नाही का? नेमकं गाडीमध्ये काय होतं, काय करण्यासाठी तुम्ही गेला होता? मी शाळेची पोरं सोडायला जात होतो. शाळेची पोरं पिकअप केली होती. 7 पोरं होती गाडीत माझ्या. ते लहान लहान लेकरं होते, त्यांना घेऊन मी युटर्न करायला गेलो होतो. युटर्न करून काशीमेरा शाळा सोडतो, BMS ला तिकडे सोडतो. मग ते युटर्न आता एवढं लांब झालंय. आता मध्ये साहेबांनी मला बोलले की युटर्न करून देतो, तो रस्ता चालू केला, आता बंद झालं, त्यामुळे त्रास व्हायला लागला. मग आम्ही चेकनाकाला जायला लागलो. चला बाबा, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, त्यामुळे आम्ही तिकडे जाऊन सिग्नलला युटर्न करतो. तर तिकडे युटर्न एवढं चांगलं आम्ही काम करतो, तर आम्हाला उलटा असा प्रतिसाद देतात का? कानाखाली मारून, फाईटी मारून, हे कुठली गुंडागर्दी? तर ती पण व्हॅनच होती शाळेची. तर मागून यांची गाडी दिसली, तर मी तो ड्रायव्हर बोलला म्हणजे बसवाला की अनिलला मारलं. तर मी जस्ट उतरली आणि मी बोलली साहेब कशाला मारतात आहे? तर बोलते तू कोण आहे? बोला हे लेडीज कॉन्स्टेबल बोलवा. मी बोलली जा बोलवा, पण मारता कशाला त्याला? तू कोण आहे, तू कोण आहे करून मला बाहेर काढलं आणि यांना आतमध्ये घेऊन मारत होते. त्यावेळी त्यांना चौकीमध्ये घेऊन गेले तेव्हा तुम्ही आतमध्ये जाऊन बघितलं का त्यांना मारताना? हा, बघितलं ना मारताना त्यांना. तर मी त्यांना बोलली पण तुमचा अधिकार नाही मारायचा. त्यांना वाटलं चौकीत ना काय करा, तुम्हाला उलटे मला उलट उत्तर देतात, शिव्या देतात. त्या ठिकाणी जे वाहतूक पोलीस होते त्यांच्यासोबत अजून इतर कोणी वाहतूक पोलीस होते का? हा, भरपूर जण होते ना, पण ते त्यांना सोडवायमध्ये होते.
बाकी ऐकायला तयार नाही, ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये होते. इतर वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही का? थांबलेच नाही, त्यांना बोललेच नाही. काय तर काय बोलले, काय नाही, काय नाही बोलले. त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण ते कोणाचा ऐकायला तयार नाही. दुसऱ्यांचा राग येऊन आमच्यावर काढतायत ते. असं झालं. मी बोलले असं मारायचा अधिकार नाही ना, तर वरून मलाच उलट बोलतात. लेडीजला बोलायची पद्धत नाही त्यांच्याकडे. मग मी त्यांना बोलली, हा असे शिव्या बिव्या मिळाले, म्हटलं देऊ ना, आम्हाला पण येतं, आम्ही तुमची इज्जत करतो, ट्रॅफिक हवालदार, आम्हालाही समजतं तुमची ड्युटी आहे, पण हे असं मारणार बिचारा गरीब माणसाला पकडून, हे यांना कोणी अधिकार दिलेला आहे? दाखल व्हायला पाहिजे आमची मागणी आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये ट्रॅफिकचे जे इन्चार्ज आहेत सागर इंगोले, हे सगळं यांचं पाप आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यापासून ही व्यक्ती महाराष्ट्र निर्माण सेनेच्या विरोधातच काम करते. आमचे सभासद बघून त्याला ऑफिसमध्ये एकट्यामध्ये बोलवलं आणि एकट्यामध्ये बोलून त्याला हे करतं की तुझी गाडीचा परमिट आम्ही रद्द करू, तुला कोणी सांगितलं हे करायला. हे धंदे, अरे त्यांनी मारहाण झालं त्याच्या पहिलं तुम्ही बघा ना, नंतर बाकीच्या गोष्टी करा ना. तो मी तर बोलतो 1001% चुकलाय तर त्याच्या गुन्हा दाखल करा, पण हे धंदे आम्ही खपून घेणार नाही. सागर इंगोले साहेबांना मी चेतावणी देतोय, बस झाला आता. तुम्ही मीरा भाईंदर, तुम्ही आल्यापासून मीरा भाईंदरचा ट्रॅफिकचा सगळं सत्यानाश झालेला आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. सागर इंगोले पण कल्प्रिट याच्यामध्ये आणि तो दुर्वे आहे ना, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ही आमची मागणी आहे. त्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. शहरांमध्ये ठिकठिकाणी दुचाकी आणि खास करून जे रिक्षावाले आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे. तर इथे कुठे ना कुठे वाहतूक पोलिसांकडून अतिरिक्त पैसे वसुली करण्याचा प्रयत्न चालू आहे का? हे सगळे वसुली पाशाच आहेत. हे लोकांना तुम्हाला मी सांगतो, दहिसर चेकनाका या ठिकाणी गुजरातच्या गाड्या, फक्त गुजरातच्या गाड्या पकडण्यात तर दिवसाला 3 ते 2 लाख रुपये लोक या ठिकाणी वसूल करतायत आणि याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी ट्रॅफिकचं काय पडलेली नाही. दहिसर चेकनाका या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, तिथे कोणाला बघायला तयार नाही. पण ह्या लोकांना फक्त जीजेच्या गाड्या, बस. तुम्ही या ठिकाणी सकाळी 5 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत बघा तर फक्त जीजेच्या गाड्या. त्यामुळे दुसऱ्यांचा काही उद्योग नाही, फक्त कलेक्शन, फक्त चिरमिरी द्या, ह्याच्या नावावर जीपे करा, त्याच्या नावावर, त्या पानवाल्याच्या नावावर जीपे करा, त्या नारळ पाणीवाल्याच्या नावाने जीपे करा. हे सगळे धंदे यांचे चालले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे CP साहेबांना पण मी उद्याच्या उद्या सिस्टम मंडळ जाऊन भेटणार आहे आणि यांच्यावर कारवाई करायला होणार आहे. पण तुमच्या माध्यमातून आता जर वाहतूक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर यापुढील तुमची भूमिका काय असते? माझी भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यावर कारवाई करा, मग आम्ही या ठिकाणी उठू. त्यांच्यावर कारवाईला त्यांनी जे त्याच्या आई बहीण काढलेली आहे, आई बहीण काय एवढं स्वस्त झालेली नाही, लक्षात घ्या. तुम्हाला अधिकार आहे का मारहाण करायचं त्याला तुम्ही गुन्हा दाखल करा ना. त्यांनी जर गुन्हा केला तर गुन्हा दाखल करा, आमचं काही दुमत नाही. पण जर त्याच्यावर तुम्ही जर हात उचलताय, कॅबिनमध्ये घेऊन जाऊन मारताय, तर त्याची कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर. त्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही जो पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई होता तो पण या ठिकाणी हलणार नाही, ही आमची भूमिका आहे.